सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये। आज आपण वच्चाहरणातील ओवी क्रमांक 105 या समोरील ओव्यांचा अध्ययन करणार आहोत। आणि या ओव्यांमध्ये जसं आपण कालच्या सत्रामध्ये पाहिलं की जे गोपाळ आहेत, जे गोपाळ होते, जे गायींचे वासर होते, ते सर्व आघासूर नावाचा जो असुर आलेला आहे वृंदावनाच्या रस्त्यामध्ये सापाचं रूप धरून वासून बसलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व वासर गेलेले आहेत आणि त्यासोबतच गोपाळही आतमध्ये गेलेले आहेत आणि तो वासूनच बसलेला आहे। त्याची दृष्टी आहे श्रीकृष्ण महाराजांवर की हा श्रीकृष्ण कधी येईल मुखामध्ये आणि मी याला गिळून टाकू आणि याला मारून टाकू। आणि त्यामुळे त्याने काही अजून तोंड बंद केलेलं नाहीये। त्याची दृष्टी श्रीकृष्ण भगवंतावर आहे। श्रीकृष्ण भगवंत कधी येतील आणि याच्या पोटात जातील आणि म्हणून त्याने काही तोंड बंद केलेलं नाही। तर समोर आता पाहायला गेलं तर गोपाळ आणि वासर दोघंही भरपूर जण, म्हणजे गोपाळही खूप होते, वासरही खूप होते, असे सर्वच्या सर्व गोपाळ आणि वासर पोटात जाऊन बसलेत। आता पोटात जाऊन बसलेले जे गाई वासर आहेत, गोपाळ आहेत, यांना श्रीकृष्ण भगवंत कसे वाचवतील हे आपण आजच्या सत्रामध्ये बघणार आहोत। तर जास्त उशीर न करता आपण विषयाकडे येऊया। चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो तव भक्त वच्छलू श्रीकृष्ण पातला, रूप देखोनी विस्मतू जाला, गोपवत्से गिळूनी ठेला, आता कैसे कीजे। तडवा हाणोणी करू मारू, तरी आपुल्यासी होईल संहारू, ऐसे विचारुणी सर्वेश्वरू, काही करिता जाला। श्रीकृष्ण भगवंत त्या सापाजवळ पोहोचलेले आहेत आणि पोहोचल्यानंतर रूप देखोनी विस्मतू झाला, रूप पाहून विस्मित झालेला आहे। श्रीकृष्ण भगवंत त्या असुराचं रूप पाहून विस्मित झालेले आहेत। गोपवत्से गिळून ठेला, गोपाळ आणि वासर हे सर्व गिळून बसलेलं आहे, आता काय करायचं असं श्रीकृष्ण भगवंत विचार करत आहेत। आणि पुढे श्रीकृष्ण भगवंत विचार करतात की तडवा हाणोनी करू मारू, याला जर लात मारून याला जर मारून टाकलं तरी आपली अशी होईल संहारू। श्रीकृष्ण भगवंत काय म्हणतात, एवढा जरी मोठा असुर असला तरी एका लातच मरणार आहे, मी एक लात मारली तर असुर मरून जाईल, परंतु आपली अशी होईल संहारू। माझे जे वासर मध्ये गेलेले आहेत, गायी वासर, माझे जे गोपाळ गेलेले आहेत आतमध्ये या अघासुराच्या पोटामध्ये जाऊन बसलेले आहेत, तर आपल्याचाच संहार होऊन जाईल, आपले पण मरून जातील आतमध्ये। ऐसे विचारून सर्वेश्वरू काही करिता झाला, असं विचार करून श्रीकृष्ण भगवंत काय करते झाले हे समोर सांगतात। जैसा संसारा माझी अवतरणू, उद्धरीला भगत जणू, तैसे तया सर्पमुखा माझी रिगुणू, आपुली रक्षेता झाला। जैसा संसारा माझी अवतरणू, ज्याप्रमाणे भगवंत हे संसारामध्ये अवतरण करतात, अवतार घेतात, उद्धरीला भगत जणू, या संसारामध्ये अवतरल्यानंतर या जीवांचा उद्धार करतात, तैसा तया सर्पमुखा माझी रिगुणू, तैसं त्याप्रमाणे जसं परमेश्वर हे सृष्टीमध्ये या संसारामध्ये अवतीर्ण होतात आणि भक्तांचा उद्धार करतात, त्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवंत या आघासुराच्या पोटात, या सापाच्या पोटात जे गोपाळ गेलेले आहेत, जे वासरं गेलेले आहेत, त्यांचं उद्धरण करण्यासाठी, त्यांना या संकटातून तारण्यासाठी त्या सर्पमुखाच्या मध्ये रिगलेले आहेत, आतमध्ये गेलेले आहेत आणि आपुली रक्षिता झाला, स्वतःचं रक्षण करण्यासाठी तिथे गेलेले आहेत आणि स्वतःच्या त्या वासरांचं आणि त्या गोपाळांचं रक्षण करतात। उत्तरा संकटी स्मरिला, तै श्री चक्रधरू होऊनी पातला,
मग गर्भस्थितू राखिला जेणे परीक्षती. उत्तरा संकटी स्मरला. उत्तरेने म्हणजेच जो अर्जुन होता त्या अर्जुनाची सून म्हणजे उत्तरा, त्या उत्तरेने संकटामध्ये असताना स्मरण केलं श्रीकृष्ण भगवंतांचं आणि त्यावेळेस श्री चक्रधर होऊन पाहतला. आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या भक्ताचं दुःख नासलं मग त्या लीळेमध्ये त्या लीळेमुळे त्या श्रीकृष्ण भगवंताला एक नवीन नाव प्राप्त झालेलं आहे. ज्याप्रमाणे गोकुळातील लोकांवर संकष्ट आलं, हातामध्ये गोवर्धन पर्वत धारण केला डाव्या हाताच्या करंगळीवर, तर त्यावेळेस गिरीधारी असं नाव प्राप्त झालं. गळ्यामध्ये वनपुष्पाच्या माळा घातल्या तर वनमाळी नाव प्राप्त झालं. मूर नावाच्या दैत्याला मारलं तर मुरारी नाव प्राप्त झालेलं आहे. तर असे प्रत्येक लीळेमध्ये ज्या असुराचा नाश केला किंवा ज्या संकटापासून या जीवाचं रक्षण केलेलं आहे त्यावेळेस नवीन नाव प्राप्त झालेलं आहे. त्याप्रमाणे इथे उत्तरेवर ज्यावेळेस संकष्ट आलेलं आहे त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत काय करतात तर सुदर्शन चक्र आडवं लावतात. ते ब्रह्मास्त्र ज्यावेळेस आलं त्यावेळेस सुदर्शन चक्र आडवं लावतात आणि तिथे श्री कृष्ण भगवंत चक्रधर होऊन पाहतले म्हणजे चक्राच्या सहाय्याने भक्तावरचं जे संकट होतं ते दूर केलेलं आहे. आणि तो ब्रह्मास्त्र जो आलेलं होतं त्या अश्वत्थाम्याने जे ब्रह्मास्त्र सोडलेलं होतं ते ब्रह्मास्त्राचा तेवढासा परिणाम त्या उत्तरेच्या जे पोटामध्ये मूल होतं परीक्षिती नावाचं त्याच्यावर एवढा झाला नाही परिणाम. तसं तर बेशुद्ध अवस्थेत म्हणजे मृत झालाच होता तो परीक्षिती, परंतु श्रीकृष्ण भगवंतांनी पुन्हा त्याला जीवित केलं. म्हणजे बघा ना ब्रह्मास्त्र किती ताकदवर होतं की सुदर्शन चक्र आडवं लावल्यानंतरही परीक्षिती जो होता तो तिथे मेलेला होता आणि श्रीकृष्ण भगवंतांनी तो जिवंत केला. असं त्या उत्तरेच्या गर्भातील जो परीक्षित होता तो श्रीकृष्ण महाराजांनी वाचवलेला आहे. जो हरी लागले आवणी का कोपले दुर्वास मुनी ते राखिले संकटा पासवणी पांडव जेणे. जोहरी लागली आवणी, ज्याप्रमाणे जोहरामध्ये लाक्षागृही अग्नी लागला होता त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंतांनी पाची पांडवांना त्या लाक्षागृहातून वाचवलेला आहे. आणि कोपलिया दुर्वास ऋषी, दुर्वास ऋषींचा कोप होणार होता पाची पांडवांवर त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंतांनी त्या शापापासून त्यांना वाचवलेला आहे. तै राखिले संकटा पासवणी पांडवजीने, असे श्रीकृष्ण भगवंतांनी एवढ्या लीळा केल्या स्वतःच्या भक्तासाठी आणि पांडवांना तिथून राखलेला आहे. यमलोकी धाडी घालोणी अर्जुनेसी क्षीराब्धी जाऊणी मृत्ये आपत्ये आणुनी ब्राह्मणू संतोखविला. यमलोकी धाडी घालुनी, यमलोकामध्ये धाड घातली. अर्जुनेसी क्षीराब्धी जाऊनी, अर्जुनासोबत क्षीराब्धीला पण गेले. मृत्ये आपत्ये आणुनी ब्राह्मणू संतोखिला, मृत्यू आपत जे होते त्या आपत्यांना आणलं आणि जो ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला ती आपत्य दिली, ज्या ब्राह्मणाची आपत्य होती ती, आणि त्या ब्राह्मणाला संतोखविला म्हणजे त्या ब्राह्मणाला संतोष प्राप्त झालेला आहे तिथे. तो अर्थाचा कैवारी रिगाला सर्पमुखा माझारी तव गजबजले अंबरी देवता गण. तो अर्थाचा कैवारी, श्रीकृष्ण भगवंत कसे आहेत? अर्थाचे कैवारी आहेत. आणि असे ते अर्थाचे कैवारी, अर्थ म्हणजे कशाला म्हणतात? तुम्ही जर एखाद्या स्थानापतीच्या खेटा करत असाल, नारळ बांधलेला आहे, माझं हे जे काम आहे, माझं हे जे मनोरथ आहे हा पूर्ण व्हावा, आणि तुम्ही तिथं खेटा करत आहात आणि मग तुम्ही म्हणसाल की आम्ही अर्थवंत आहोत, तर तुम्ही चुकीचे आहात. तुम्ही अर्थवंत नाही. अर्थवंत कशाला म्हणतात? तुम्ही जर स्थानापतीपाशी जात असाल, दर पौर्णिमेच्या खेटा करत असाल, तर तुमची त्यामध्ये तळमळ काय आहे? तर मला मुलगा प्राप्त व्हावा, किंवा माझ्या मुलीला चांगलं घर भेटावं, किंवा माझ्या मुलाला मुलगा होत नाही तर माझ्या मुलाला मुलगा व्हावा, किंवा माझ्या मुलाला चांगली नोकरी भेटावी, किंवा माझ्या मुलाला चांगलं सरकारी कोट्यातून MBBS ला नंबर लागावा वगैरे वगैरे, हे मनोरथ मनोकामना असतात. आणि त्यासाठी तुम्ही तगमगीने देवाच्या खेटा करत आहात, तर तुम्ही अर्थवंत नाही. तिथे
तुम्ही तुमच्या प्रपंचासाठी अर्थवंत झालात, तिथे प्रपंचाची तळमळ तुमच्या मनामध्ये आहे, माझ्या प्रपंचाचं हे काम झालं पाहिजे, माझ्या मुलाला नोकरी लागली पाहिजे, माझ्या मुलीला मुलगा झाला पाहिजे, माझ्या मुलीला चांगलं घर भेटलं पाहिजे, हे तुमच्या प्रपंचासाठी तळमळ आहे. परंतु अर्थवंत कशाला म्हणतात, तर अर्थवंत त्या व्यक्तीला म्हणतात जो व्यक्ती परमेश्वरासाठी म्हणतो की देवा तूच व्हावा, मला तूच भेटावा, तुझ्याशिवाय या सृष्टीमध्ये कोण आहे तुझा मला, अशी जो प्रार्थना करतो परमेश्वरासाठी, असा जो तळमळतो जीव, अंतःकरणामधून जो जीव असा तळमळतो, तो जो जीव आहे तो खरा अर्थवंत आहे. आणि म्हणून इथे कवी म्हणतात तो कैवारी अर्थांचा, तो जो अर्थवंत आहेत त्या अर्थवंत लोकांचा हा परमेश्वर कैवारी आहे. बाकी जे लोक प्रपंचासाठी धडपड करतात त्यांना फक्त देव काय करतात, साठवलोट. तुम्ही 5 खेटा केल्या, थोडासा देवधर्म केला, त्याच्या मोबदल्यात देवाने तुम्हाला ती वस्तू देऊन टाकली, तुम्ही अर्थवंत ठरलेला नाही तिथं. तर अर्थवंत ठरण्यासाठी दररोज सकाळी तुम्ही परमेश्वराचा धावा करावा आणि परमेश्वराला म्हणावं की संसारामध्येच माझं पूर्ण आयुष्य जात आहे, मला तुम्ही भेटला पाहिजे, तुमची प्राप्ती मला झाली पाहिजे, ईश्वर प्राप्ती मला झाली पाहिजे. ही जी तळमळ करतो माणूस, हा तळमळ करणारा खरा अर्थवंत आहे. आणि अशा अर्थवंताचा परमेश्वर कैवारी आहे. आता तुम्हाला असं वाटेल, आता इथे समोर कवी म्हणतात रिगाला सर्पमुखा माजारी, म्हणजे त्या गोपाळांचा कैवारी परमेश्वर होता आणि म्हणून सर्पमुखा माजारी गेलेला आहे हा भगवंत श्रीकृष्ण महाराज म्हणून मध्ये गेलेले आहेत. आता तुम्हाला असं वाटेल गोपाळ कोणते परमेश्वरासाठी धावा करत होते हो, परंतु तुम्हाला मी सांगू इच्छितो, मागच्या व्यवहारमध्ये तुम्ही अर्थ ऐकला असेल, सर्वजण गोपाळ जे आहेत ते श्रीकृष्ण भगवंतासमोर नाटकं करत आहेत. कोणी मोरासारखं नाचत आहे, कोणी चित्रासारखं चालत आहे, कोणी वेगळे वेगळे नाटकं करत आहे, कोणी वेगळ्या वेगळ्या कला दाखवत आहेत की परमेश्वराला संतोष प्राप्त व्हावा. आणि परमेश्वराला काय मागणं मागत आहेत, पसायदान काय मागत आहेत की तुमच्या श्रीचरणाची सेवा आम्हाला अशी दररोज घडावी. आता तुम्ही सांगा यापेक्षा निस्वार्थीपणा काय पाहिजे. खरे हे जे गोपाळ आहेत ते खरंच निस्वार्थी होते, जे परमेश्वराला एवढं काही ज्ञान नाही त्यांना, परंतु ते लेकरं असून श्रीकृष्ण भगवंतांना म्हणतात की तुमची चरणसेवा अशी आम्हाला दररोज घडावी. आमच्यामुळे, आमचे नाटकं पाहून, आमचा खेळ पाहून तुम्ही जर हर्षित होत असाल तर यापेक्षा आम्हाला काय पाहिजे बरं. परमेश्वराच्या आनंदामध्ये आमचा आनंद, असे हे गोपाळ होते. आणि म्हणून हे परमेश्वराचे खरंच अर्थवंत होते, परमेश्वराच्या सेवेसाठी तत्पर होते. आणि म्हणून परमेश्वर इथं म्हणतात, श्रीकृष्ण भगवंत म्हणतात की ते आमच्या अर्थवंत आहेत आणि त्यांच्या कैवारासाठी मी सर्पमुखाच्या मध्ये पण जायला तयार आहे. आणि असे श्रीकृष्ण भगवंत इथे आगासुराच्या मुखामध्ये प्रवेश करतात. तव गज बजले अंबरी देवतागण, तेव्हा देवतागण जे आहे ते, देवता म्हणजे देवता, स्वर्गीच्या देवता असतील, अंतराळीच्या देवता असतील, कैलाश वैकुंठीचे हरिहर ब्रह्मादिक असतील, हे सकळ देवता, ह्या देवता गण म्हणजे समुदायांचा, गज बजले अंबरी, अंतराळामध्ये ते जे श्रीकृष्ण भगवंताची लीळा पाहण्यासाठी जमलेले होते अंतरिक्षामध्ये, ते सर्व गजबजले. म्हणजे आता काय होईल, आता काय होईल. आगासुराच्या पोटामध्ये तर श्रीकृष्ण भगवंत गेलेले आहेत, आता नेमकं काय घडेल, सर्वांना चिंता लागली. सर्व काय झालेले आहेत, गजबजलेले आहेत. देवतागण, सर्वांच्या मनामध्ये उलथापालथ चालू आहे, आता काय होईल, काय होईल, काय होईल, याला म्हणतात गजबजणे. म्हणती याचा अवतारू, फेडावया भूमीचा भारू, कराव्या दैत्यांचा संहारू, आता कैसे वर्तैल. म्हणती ययाचा अवतारू, देवतागण म्हणतात की ययाचा म्हणजे श्रीकृष्ण भगवंताचा जो अवतार आहे तो कशासाठी झालेला आहे, फेडावया भूमीचा भारू, ज्या भूमीला भार झालेले असुरगण आहेत, जे धर्म नष्ट करण्याच्या मागे लागलेले आहेत, त्या असुरांना फेडण्यासाठी अवतार झालेला आहे. कराव्या दैत्यांचा संहारू, आता कैसे वर्तेल, आणि दैत्यांचा संहार करण्यासाठी हा अवतार झालेला आहे. परंतु आता कसं वर्तणार आहे बरं, कारण त्या अगासुराच्या पोटात जाऊन बसले श्रीकृष्ण महाराज, आता नेमकं काय घडेल. सर्वांची उत्सुकता निर्माण झालेली आहे, सर्वांना उत्सुकता निर्माण झालेली आहे, आता काय घडेल, काय घडेल. देव अघासुरासी सांपडला, तव दैत्यामणी हरिखू झाला, सृष्टी संहारू जयाची लीळा, ते बळ जाणती ना. देव आघासुराशी सांपडला, श्रीकृष्ण भगवंत आघासुराच्या पोटात गेलेले आहेत वासरांना आणि गोपाळांना वाचवण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी.
आणि कवी म्हणतात की आता पोटात गेले म्हणजे काय, अगासुराला परमेश्वर श्रीकृष्ण भगवंत हे सापडलेले आहेत. तर दैत्या म्हणे हरक्यू झाला, दैत्याला त्या अगासुराला हर्ष झाला, आता माझ्या जाळ्यात अडकलेला आहे, माझ्या मुखात सापडलेला आहे हा श्रीकृष्ण, आणि आता हा काय वाचणार नाही. सृष्टी समारू जयाची या लीळा ते बळ जाणतीना. त्या बापुड्या त्या अगासुराला काय माहित की या परमेश्वराच्या एका भ्रूभंगाने, नुसती भोई जर हलवली तर एका भ्रूभंगाने काय होते, तर सृष्टीचा संहार होतो. श्रीकृष्णाने फक्त जर भवई हलवली तर सृष्टीचा संहार होतो, आणि अशा भ्रूभंगाच्या नुसत्या हलवल्याने सृष्टीचा संहार होतो. एवढी ताकद आहे या परमेश्वराच्या ठिकाणी. तर असा तो भगवंत त्या अगासुराला मारण्यासाठी सक्षम आहेच, त्याला काही वेळ लागणार नाही. परंतु लीळा करायची होती श्रीकृष्ण भगवंताला, आपले गोपाळ वाचवायचे होते आणि वासरं वाचवायची होती, आणि म्हणून आतमध्ये गेलेली आहेत. नाही तर बाहेरच श्रीकृष्ण भगवंत म्हणतात सुरुवातीला एक तडवा मारला, एक लात मारला तर मरून जाईल हा, परंतु आपले माणसं अडकलेत मध्ये, असं नाही करता येणार, म्हणून ते आतमध्ये गेलेले आहेत. सृष्टी संहार जयाच्या लीळा जे बळ जाणतीना. त्या अगासुराला बळच माहित नव्हतं की यांच्या एका थोड्याशा उल्लेखाने, एका भुवईच्या इशाऱ्याने सृष्टीचा संहार होऊ शकतो. तर मी काय मोठी गोष्ट आहे असं त्याला समजलेच नाही. श्रीकृष्ण रूप हृदयी प्रवेशले, तो अघासूर पण गेले, आत्मस्वरूप निर्मळ झाले, तेने सन्निधाने. श्रीकृष्ण रूप हृदयी प्रवेशले. श्रीकृष्ण भगवंताचं जे रूप होतं ते रूप अघासुराच्या हृदयामध्ये प्रवेश केलेला आहे त्या रूपाने, आणि म्हणून जणू काही कवी म्हणतात त्यांचं जे अघासुरपण होतं ते गेलेलं आहे. आत्मस्वरूप निर्मळ झाले. त्याचं जे आत्मस्वरूप होतं ते निर्मळ केलं श्रीकृष्ण भगवंताने तिथं गेल्यामुळं. तेने सन्निधाने. श्रीकृष्ण भगवंत स्वतः त्याच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे श्रीकृष्ण भगवंतांनी. मग तुम्ही सांगा तिथे काय आसुरपणा राहणार आहे हो. तर त्याचं जे आत्मस्वरूप ते स्वच्छ केलेलं आहे. आत्मस्वरूप स्वच्छ केलं, निर्मळ केलं श्रीकृष्ण भगवंतांनी. परंतु दिमागामध्ये जे घुसलेलं होतं की या श्रीकृष्णाला मला मारायचं आहे, ते थोडी गेलं होतं. भीतरी वाढिनली श्रीमूर्ती, तव कुंठली मन पवनाची गती, इंद्रिय झाली निवृत्ती, जैसी ब्रह्मविदा. भीतरी वाढिनली श्रीमूर्ती. आतमध्ये श्रीकृष्ण भगवंत गेले आणि मग श्रीकृष्ण भगवंतांनी विशाल रूप धारण केलं. श्रीमूर्ती वाढायला लागलेली आहे. तो कुंठली मन पवनाची गती. काय करावं, मनाची पवनाची गती कुंठली. इतक्या लवकर श्रीकृष्ण भगवंतांनी कार्य केलं. अगासुराला समजायला मार्ग नव्हता. अगासुराला समजायला मार्ग नव्हता की आता पुढे मी करायचं काय. अशा परिस्थितीमध्ये इंद्रिया झाली निवृत्ती, जैसी ब्रह्मविदा. समजण्याच्या आतमध्ये त्याचा संहारही झाला. श्रीकृष्ण भगवंतांनी श्रीमूर्ती एवढी वाढवली की त्याला फाडून टाकलं, आणि त्याचं जे परमात्मा श्रीकृष्ण भीतरी वाढलेली श्रीमूर्ती, तो कुंठली मनपवनाची गती, इंद्रिय झाली निवृत्ती, जैसी ब्रह्मविदा. आणि त्याची इंद्रियाची निवृत्ती झाली म्हणजे त्याचा आत्मा जो होता या शरीरातून वेगळा झाला, इंद्रियापासून या मोकळा झाला, निवृत्त झाला. जैसे ब्रह्मविदा. जसे ब्रह्मज्ञानी लोक असतात, सकळ इंद्रियांपासून अलिप्त असतात, त्याप्रमाणे ते कोण्याही इंद्रियाला वशीभूत नसतात. ब्रह्मविद जे असतात. ब्रह्मविद म्हणजे काय, ब्रह्मा ते जाणणारे, ते ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण ही जात नाही म्हणत मी, तर ब्रह्माला जाणणारे जेवढे काही लोक असतील, आपल्या मानव पंथातील जेवढे काही साधू संत असतील, जे ब्रह्माला जाणतात. ब्रह्म म्हणजे कोण, जो परब्रह्म आहे, ईश्वर आहे, त्याला जाणणारे सर्व ब्राह्मण आहेत. आणि ब्राह्मणाची हीच व्याख्या आहे श्रीकृष्ण भगवंतांनी जे गीतेमध्ये सांगितलेली आहे. कारण श्रीकृष्ण भगवंत गीतेमध्ये म्हणतात गुणकर्म विभागाच्या गुणाने आणि कर्माने, ज्याचे गुण चांगले आहेत, ज्याच्या ठिकाणी ज्ञान आहे, कर्म चांगले आहेत, तो खरा ब्राह्मण आहे असं श्रीकृष्ण भगवंत म्हणतात. म्हणजेच काय, जो ब्रह्माला जाणतो, जो ईश्वराला जाणतो, तो ब्राह्मण आहे. यामध्ये श्रीकृष्ण भगवंत कोण्याही जातीपातीचा उल्लेख करत नाहीत. तो कोण्याही जातीचा असो, घेणे देणं नाही. तो ब्रह्माला जाणतो, ईश्वराला जाणतो, तर तो परब्रह्माला जाणणारा व्यक्ती जो आहे तो ब्राह्मण आहे. मग मी असेल, तुम्ही असेल, जे ईश्वराला जाणतात ते ब्राह्मण आहेत.
तर असे जे ब्रह्मविद आहेत, कवी म्हणतात जैसे ब्रह्मविद, म्हणजे जे ब्रह्माला जाणणारे आहेत आणि त्याप्रमाणे वागणारे आहेत, ते लोक जे आहेत, जसे इंद्रियापासून वेगळे असतात, इंद्रियांचं नियामकत्व, इंद्रियांना वशीभूत होत नाहीत ते कधीच, इंद्रिय त्यांच्या वशीभूत असतात, असे जे लोक आहेत ब्रह्मविद लोक, त्याप्रमाणे हा आगासूर जो आहे, आगासूर पण या इंद्रियांच्या वेगळा झालेला आहे, म्हणजे शरीरातून मुक्ती प्राप्त झालेली आहे त्यांना. आत्मा ब्रह्मद्वारी राहिला, परमात्मा श्रीकृष्ण बाहेरी प्रगटला. आत्मा ब्रह्मद्वारी राहिला, आत्मा जो होता तो ब्रह्मरंध्रामध्ये राहिलेला आहे, परमात्मा जो श्रीकृष्ण भगवंत होते ते बाहेर प्रगटले. मग परिवार वेगळा केला दैत्य देहापासोनी, आणि मग परिवार जो होता श्रीकृष्ण भगवंताचा आतमध्ये अडकलेला. बघा कवी काय म्हणतात, गायीचे जरी वासर असले तरी ते वासर का असेनात, परंतु भगवंताचा तो परिवार आहे. तर असा जो परिवार होता, वासरही श्रीकृष्ण भगवंताचे होते, गायी श्रीकृष्ण भगवंताच्या होत्या, एकंदरीत हा परिवार श्रीकृष्ण भगवंताचा होता. आणि या परिवाराला राखण्यासाठी श्रीकृष्ण भगवंतांनी ही लीळा केलेली आहे. मग परिवार वेगळा केला दैत्य देहापासून, ज्या दैत्याचं जे देह विशाल होतं त्या विशाल देहापासून हा जो परिवार आहे तो परिवार श्रीकृष्ण भगवंतांनी बाहेर काढलेला आहे. कर्मेंद्रिया लो पवनी, ज्ञानेंद्रिया लो मणी, मन पवना निरंजनी, आत्मस्वरूपी. कर्मेंद्रिय लोपवणी, कर्मेंद्रिय विलयाला गेलेले आहेत, ज्ञानेंद्रिय त्याचे विलयाला गेलेले आहेत, लयाला गेलेले आहेत. आणि मनपवना निरंजनी, आत्मस्वरूपी. मनपवन जे आहे ते एक ठाई एकवटलेलं आहे, सर्व एका ठिकाणी एकवटल्यानंतर काय झालेलं आहे, तर आत्मस्वरूपी, म्हणजे जे आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचं जे आत्मा आहे ते लयांगत झालेली आहे. आता याचा अर्थ जर सखोल सांगायला गेलं तर फार किचकट अर्थ आहे, आणि तुम्हाला तो जर खोलात गेला तर तुम्हाला समजणार नाही, आणि तुमचा कदाचित म्हणजे तुम्हाला अर्थ समजू शकणार नाही. कारण याच्यामध्ये मग वेगळे वेगळे आत्मस्वरूप काय, अज्ञान काय, अन्यथाज्ञान काय, आद्यमळ, अविद्या वगैरे वगैरे, ह्या विषयाकडे जर मी वळलो, हे जर तुम्हाला सांगत बसलो, तर तुम्हाला ही जी कथा चालू आहे ह्याच्यामध्ये जी गोडी भरलेली आहे, ही कथा सोडून आपल्याला विषयांतर करून दुसरीकडे जावं लागेल, तत्वज्ञानाकडे वळावं लागेल. त्यामुळे आपण जी लीळा श्रवण करत आहोत इथे, ते लीळा श्रवण करूयात. तत्वज्ञान सध्याच्या घडीला आपण थोडं बाजूला ठेवूया आणि पुढच्या वेळेकडे जाऊया. आत्मा तेज पुंजू निघाला, तेथची श्रीकृष्णी लया गेला, जैसा सरिता समुद्रू मीनला सागरासी. त्या आघासुराच्या देहामधून आत्मा तेजपुंज निघाला, असा तेजपुंज आत्मा निघालेला आहे बाहेर. तेथची श्रीकृष्ण लया गेला, श्रीकृष्ण भगवंताच्या श्रीचरणाच्या ठिकाणी तो लयाला गेलेला आहे आत्मा. जैसा सरिता समुद्र मिळेला, ज्याप्रमाणे सरिता म्हणजे नदी जी आहे ती समुद्राला जाऊन मिळते, त्याप्रमाणे जणू काही श्रीकृष्ण भगवंत म्हणजे सागर आहेत, आणि ही आत्मा म्हणजे नदी आहे, आणि नदीचं आणि सागराचं इथं मिलन झालेलं आहे. भीतरी देवे काही दिनले, म्हणून प्रकाशवंत झाले, की ते विज्ञान प्रकटिले, ते महंत जाणती. भीतरी देवे काही दिनले, भीतरी म्हणजे श्रीकृष्ण भगवान ज्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये गेले त्यावेळेस भीतरी देवे काही दिनले, शरीरामध्ये गेल्यानंतर देवाने काय त्याला दिलं, म्हणून प्रकाशवंत झाले, आणि म्हणून जणू काही याचा आत्मा प्रकाशवंत झालेला आहे, की ते विज्ञान प्रकटले ते महंत जाणती. की मग ते विज्ञान प्रकट केलेलं आहे ते महंत जाणती, म्हणजे जे नागदेवाचार्य असतील, कवीश्वरव्यास असतील, जे मोठे मोठे विद्वान आहेत ते जाणती. म्हणजे त्या काळातील दामोदर पंडिताच्या काळातील महंत म्हणजे हेच होते, तर ते त्यांना माहिती, असं कवी म्हणतात इथं. अघासुराचा वधू देखिला, तव सुरगणामणी विस्मो झाला, मग आनंद भरीत सकळ हे चरित्र गाते झाले. भीतरी देवे काही दिनले,
ज्याप्रमाणे मागच्या वेळीमध्ये सांगितलं की भीतर गेल्यानंतर देवाने काही त्याला दिलंय का. आता तुम्हाला मला या मागच्या वेळीमधलं थोडंसं एक सांगायचं की थोडासा विचार करा तुम्ही. ज्या अगासुराने जन्मापासून मरेपर्यंत फक्त पापच केलेले आहेत, एकही प्रकारचं त्याने आयुष्यामध्ये पुण्य केलेलं नाही. कारण काय, तर असुरच होता तो, त्याचं नावच अगासूर. मग तो पुण्य करेल का, नाही, नक्कीच तो काही त्यानं आयुष्यात कधी पुण्य केलेलं नाही. मग असं त्यानं एकही पुण्य केलं नाही, परंतु श्रीकृष्ण महाराजांचा त्याला स्पर्श झाला आणि त्याचं जे मलिन झालेला आत्मा होता तो आत्मा तेजपुंज झालेला, काही क्षणाचं सन्निधान श्रीकृष्ण भगवंताचं त्याला झालेलं आहे. आणि आत्मा तेजपुंज झाला, मलिन झालेला आत्मा होता, एकदम मलिन, म्हणजे काय त्या मलिनतेला परिसीमा नाही, एवढा मलिन झालेला आत्मा श्रीकृष्ण भगवंताच्या थोड्याशा काही क्षणाच्या सन्निधानामुळे जर तो आत्मा, असुराचा आत्मा एवढा तेजपुंज होतो, तर तुम्ही सांगा, तुम्ही आम्ही जर श्रीकृष्ण भगवंताची जर एकनिष्ठाने चांगली भक्ती केली तर आपल्याला मोक्ष का बरं होणार नाही, काय कैवल्याची प्राप्ती होणार नाही, नक्कीच होणार. पण आपण त्याप्रमाणे भक्ती केली पाहिजे. नाहीतर फक्त आपलं काही काम आणलं संसाराचं तर मग देवाच्या दर्शनाला जायचं आणि देवानं ते जर काम आपलं केलं तर मग देवाला मानायचं, नाहीतर नाही मानायचं. जर असं जर आपण राहिलो तर मग त्या भक्तीचा काय फायदा. आता तुम्हाला असं वाटेल असुर असून देवाने एका क्षणामध्ये एवढं दिलं, मग आम्ही तर एवढं आयुष्य घालतोय, काही का असेना, सहेतुक का असेना, आम्ही देवाची भक्ती करतोय, मग आम्हालाही देवाने काही दिलं पाहिजे. तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, त्या आगासुराच्या मापाने आपण 1% पण नाही त्याच्या मानाने. कारण काय, त्याला श्रीकृष्ण भगवंत पाहायला मिळाले, त्याला श्रीकृष्ण भगवंताचा संबंध झालेला आहे, श्रीकृष्ण महाराजांच्या सन्निधानामध्ये तो होता. आपण तर हजारो वर्षानंतर जन्माला आलेलो, आपण त्याच्यापेक्षा पापीचे महापापी आहोत आपण. मग अशा महापापी लोकांना एका क्षणामध्ये जर काही देवधर्म केला तर पुण्य भेटणार आहे का, नाही भेटणार. तर मग आपल्याला पण पुण्य तसं खूप मोठं करावं लागेल. त्यासाठी निर्हेतुक भक्ती करायची शिका तुम्ही. सहेतुक भक्तीमध्ये आयुष्य जर घातलं तर सहेतुक भक्ती इथंच संपून जाणार आहे. तुम्हाला सोबत पदराला गाठ बांधून कोणतंही पुण्य सोबत येणार नाही. इथून गेल्यानंतर तुम्हाला त्या यमपुरीतच जावं लागेल जर तुम्ही सहेतुकच क्रिया करत राहाल तर. म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की निर्हेतुक क्रिया करायची शिका. कारण आता जर तुम्ही निर्हेतुक क्रिया करायची शिकले तर हळूहळू तुमची पायरी वाढत वाढत जाईल आणि परमेश्वराच्या सन्निधानी जरी गेले तुम्ही तर तिथे पण निर्हेतुक क्रिया करणार तुम्ही. नाहीतर आपण लीळा चरित्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाहतो सहेतुक क्रिया करणारे खूप आहेत. देवाने माझी ताप कमी केली, रेनायकाचे ज्वर निवृत्ती केली डोमेग्रामला, मग उपहार आला. किंवा यांचे सारंग पंडितांचे 60 उपहार सगळे सहेतुकामध्ये गेले. किंवा मग दुसरे बरेच काही उदाहरणं आहेत, जसं त्या करंज खेळला, दीपन शक्ती दिली आणि त्याने उपहार आणला पुन्हा तिथल्या त्या भक्ताने. तर हे जे सहेतुक आहेत हे असे करू नका तुम्ही, निर्हेतुक करा. आतापासून जर निर्हेतुक आपण काही क्रिया करत राहिलो तर हळूहळू अशी पायरी चढत 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 आपण परमेश्वरापर्यंत नक्कीच जाऊ. आणि परमेश्वराच्या ठिकाणी पण सन्निधानामध्ये गेल्यानंतर आपल्याकडून निर्हेतुक क्रिया घडणार आणि परमेश्वराच्या ठिकाणी निर्हेतुक क्रिया घडली की म्हणजे तुम्ही नक्कीच प्रेमाला पात्र होणार. त्यासाठी आतापासून सुरुवात करा, आतापासून तयारीला लागा. पल्ला फार मोठा गाठायचा आहे आपल्याला. जसं ज्याप्रमाणे तुम्हाला जर IAS क्रॅक करायचं असेल, UPSC MPSC मध्ये जर तुम्हाला चांगले गुण मिळवायचे असतील, जर या इहलोकामध्ये मृत्यूलोकामध्ये जर तुम्हाला चांगली पदवी प्राप्त करायची असेल, चांगल्या पदावर जायचं असेल तर तुम्हाला किती कठीण परिश्रम घ्यावे लागतात. मग तुम्ही सांगा, या सृष्टीमधलं सर्वोच्च पद जे आहे कैवल्य पद, ते जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर किती कष्ट घ्यावे लागतील. म्हणून सांगू इच्छितो की आतापासून निर्हेतुक क्रिया करण्याचं शिका. म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही जर आतापासून निर्हेतुक क्रिया केली तर नक्कीच तुम्ही एके दिवशी परमेश्वराच्या सन्निधानामध्ये जाणार. हे काळ्या दगडावरची रेघ आहे, स्वयं परमेश्वराने असं सांगितलेलं आहे. तर निर्हेतुक क्रिया करायची शिका. असो, आपण विषयाकडे येऊया. तर इथे त्या अघासुराला काय झालेलं आहे, श्रीकृष्ण भगवंतांनी सन्निधान दिल्यामुळं प्रकाशपुंज त्यांचा आत्मा झालेला आहे काही क्षणामध्ये. अघासुराचा वध देखला. जे देवतागण अंतरिक्षामध्ये होते त्यांनी अघासुराचा वध पाहिला आणि वध पाहिल्यानंतर सुरगणामणी विस्मव झाला. सुरगणांना पण मनामध्ये विस्मव झाला, म्हणजे आश्चर्यचकित झाले सर्व देवतागण. आनंद भरित सकळ, सर्वांना आनंद झालेला आहे लीळा पाहून श्रीकृष्ण भगवंताची. बघा तुम्ही, स्वर्गातल्या देवतांना काही सुखाची कमी आहे का, नाही. त्यांनाही ते परमेश्वराने एक लीळा करून आनंद दिलेला आहे. म्हणजे बघा तुम्ही किती परमेश्वर हा दयाळू मयाळू आहे की देवतांना पण आनंद देतो.
हे चरित्र गाते झाले, आणि हे चरित्र गायन करायला लागलेले आहेत सकळ देवतागण. सन्निधी उद्धरिली तृणचरे, एके मुक्ती पावविली वैरे, भगता काई दिधले उदारे, ते श्रीकृष्णूची जाणी. सन्निधी उद्धरिली तृणचरे, सन्निधानामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या सन्निधानामध्ये उद्धरली. कोण कोण उद्धरली तर तृणचरे उद्धरली. तृण म्हणजे गवत म्हणजेच अचर, आणि चर म्हणजे चलणारे जे पशु आहेत, पक्षी आहेत, त्यांचाही उद्धार झालेला आहे इथे. एके मुक्ती पावविली वैरे, आणि एक जे काही आहेत त्यांना मुक्ती पावविली. जे वैरी लोक आहेत त्यांना तर मुक्ती भेटली. जसं आगासुराला पाहिला आपण, वैरी होता, देवाला मारायला आला, पण तो देवाने त्यांना त्या योनीतून, त्या नरक योनीतून मुक्त केलेलं आहे. भक्ता काही दिले उदारे, श्रीकृष्णूची जाणी. आणि जे खरंच भक्त आहेत परमेश्वराचे, त्यांना काय दिलं त्या उदार अशा श्रीकृष्ण महाराजांनी, ते श्रीकृष्णूची जाणी, ते श्रीकृष्ण भगवंतालाच माहिती, असं इथे कवी सांगतात. आजचं सत्र आपलं इथे संपलेलं आहे. उद्याच्या सत्रामध्ये आपण वृंदावनाचं कसं वर्णन आहे. श्रीकृष्ण भगवंत वृंदावनामध्ये जातात, मग श्रीकृष्ण भगवंतांच्या त्या वृंदावनाचं कवी वर्णन करतात. ते वृंदावन कसं आहे हे सर्व आपण उद्याच्या सत्रामध्ये जाणून घेऊया. आजचं हे सत्र आपलं संपलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा, अजूनही जर लाईक केला नसेल, आणि आपले जे वाचनिक मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा, जास्तीत जास्त शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुप असतील तुमचे किंवा फेसबुक ग्रुप असतील त्यावर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही ह्या सत्राचा, या वच्चारण ग्रंथाचा लाभ होईल. तर उद्या भेटूया. उद्याच्या सत्रामध्ये वृंदावनाचं वर्णन काय आहे ते ऐकूयात. आणि आजचं जे सत्र आहे हे आपलं सत्र इथे संपलेलं आहे. उद्या भेटूया एक नव्या भागासोबत आणि या वृंदावनाच्या वर्णनासोबत. दंडवत हो